शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलीच बातमी निघते. विदर्भ मध्य महाराष्ट्रात 2 दिवस पावसाचा अंदाज. बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम. हवामान विभागाचा अंदाज. पुढली मोठी बातमी निघते. निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींनो स्वतःहून माघार घ्या, पैसे भरा, महिला बालकल्याणची सूचना. पुढली मोठी बातमी निघते. वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी. बीड कोर्टाने दिले आदेश. पुढली मोठी बातमी निघते. नागपूर थंडीने गारटणार तर पुणे संभाजीनगरमध्ये थंडीचा वाढणार जोर. हवामान विभागाचा अंदाज. पुढली मोठी बातमी निघते. पाथरीमधून अतिवृष्टी अनुदान खात्यावर पडेना, शेतकऱ्यांचा बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा. पुढली मोठी बातमी निघते. नाफेड खरेदी केंद्रावर थंडीत शेतकऱ्यांचे हाल, शेतकरी हतबल. पुढली मोठी बातमी निघते. कांद्यावरील निर्यात शुल्क तात्काळ रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुढली मोठी बातमी निघते. अरबी समुद्रात चक्रकार वारे. उत्तर महाराष्ट्र विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. पुढली मोठी बातमी निघते. शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा. कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये होणार. शेतकऱ्यांना दिलासा. पुढली मोठी बातमी निघते. 7/12 कोरा करण्याचा शब्द फडणवीस विसरले का? सरकार कर्जमाफीला बगल देतंय का? शेतकऱ्यांचा सवाल. पुढली मोठी बातमी निघते. यापुढे सोयाबीन नको, गांजा लावण्याची परवानगी द्या. शेतकऱ्यांची मागणी. पुढली मोठी बातमी निघते. नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार. शेतकरी आक्रमक. पुढली मोठी बातमी निघते. शेतकऱ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे. जिल्ह्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात. शेतकऱ्यांना दिलासा. शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या.